राज्यातील वसतिगृहामध्ये जेवण पुरवण्याचे कंत्राट असलेल्या क्रिस्टल कंपनीला निकृष्ट जेवण पुरवल्याबद्दल 55 लाख रुपयाचा दंड आकारल्याने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी विधानसभेत सांगितले. आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. भोजनासाठी प्रति विद्यार्थी दरमहा 5 ते 6 हजार दिले जातात, पण शेवटच्या ठेकेदाराकडे 3 ते 4 हजार रुपये पोचतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जाते. या संदर्भात क्रिस्टल कंपनीकडे ठेका असून त्यावर काय कारवाई केली, असा सवाल देशमुख यांनी विचारला. कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाही, त्यामुळे वसतिगृहात साफसफाई केली जात नाही, असा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात 449 वसतिगृहे आहेत. या वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, शिरा यापैकी तसेच दूध, फळे दिली जातात. दुपारी आणि रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी, भात, डाळ, कांदा, लिंबू, लोणचे, पापड व तूप दिले जाते. तर आठवड्यातून एकदा मांसाहारी दिला जातो. काही वसतिगृहामध्ये जेवणाच्या दर्जात त्रुटी आढळल्या. त्यानुसार कंत्राटदाराला 55 लाखाचा दंड आकारला आहे, असे शिरसाट म्हणाले.